हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आज निघालेलो आहे चोटीला, चामुंडा माता मंदिर. तर आम्ही जिथे राहतो तिथून हे अप्रॉक्सिमेटली 80 किलोमीटर आहे. तर सकाळी 7:30 वाजता आम्ही निघालेलो आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सकाळी 5:30-6 वाजल्यापासून जागी आहे. तर सध्या बघू शकता आम्ही खूप फ्रेश आहे. मी, माझी फ्रेंड आणि आमच्या दोघींचे हजबंड, आमच्या दोघींचे छोटे छोटे बच्चे आणि तिची एक बहीण, असे आम्ही 5 जण निघालेलो आहे. तर बघू शकता गाथूने स्टार्टिंगमध्येच एक उलटी केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघींनाही झोपवून दिलेलं आहे. तर इथे एक टिप आहे, जर तुम्ही कुठे लाँग ड्राईव्हला जात असाल तर लहान मुलांना दूध देऊ नये. एक्सपिरियन्सनी सांगत आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता आमच्या दोघींची अशी बकबक बकबक सुरू आहे. आणि आमचे जे पती लोक आहेत ते बिचारे शांतपणे ट्रॅव्हलिंग करत आहे. तर हे बघू शकता, हा आहे गड. आम्ही इथे पोचलेलो आहे. हा आहे पार्किंग स्लॉट आणि या गडाच्या माथ्यावरती आहे देवीचे मंदिर. हा पूर्ण गड आम्हाला चढायचा आहे आणि इथे आलेलो आहे आम्ही एंट्रन्सजवळ. हे बघू शकता, हे देवीचं मंदिराची एंट्रन्स आहे. तर इथून आम्ही करणार आहोत चढाईला सुरुवात. तर आता सध्या तरी आम्ही एकदम जोशामध्ये सुरुवात केलेली आहे. सर्वजणं 5 जणं आम्ही आमच्या बॅग्स, नेसेसरी जेवढं सामान आहे लहान मुलांना लागणार आहे आमच्या बच्चांना, तेवढं घेऊन आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि हे बघू शकता, हे संपूर्ण वरतीपर्यंत हे असं शेड आहे, त्याच्यामुळे उन्हाचा काहीही त्रास होणार नाही आहे. मस्त हवा लागत आहे. फक्त पायऱ्या ज्या आहेत त्या रिलॅक्स एकदम शांततेने 3 ते 4 स्टॉप घेत चढायचे आहे. तुम्ही बघू शकता आमची काय हालत झालेली आहे. सगळ्यात जास्त हालत खराब माझ्या हजबंडची झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर एकदम सध्या इथं आलो होतो आम्ही मेंटली फ्रेश व्हायला, पण सध्या आमची फिजिकल हेल्थ आम्हाला साथ देत नाही आहे. तरीसुद्धा आम्ही परत पुन्हा एकदा उठलेलो आहे आणि चढत आहोत. तर इथून आम्हाला, आणि हे बघू शकता, दिस इज द बेस्ट पोझिशन टू होल्ड युअर किड्स. तर याच पद्धतीने मुलांना पकडा वरती चढताना. तर इथे बघू शकता आम्ही सर्वजणं पोचलेलो आहे आणि माझे हजबंड फक्त मागे आहेत. ते येत आहेत हळूहळू. आणि आत्ता सध्या वर पोचलेलो आहे, थोडीशी विश्रांती घेत आहे. पण हा जो सगळा थकवा आहे तो पूर्ण दूर होतो जेव्हा या देवीची आपण प्रतिमा बघतो. किती बघू शकता, किती सुंदर प्रतिमा आहे. हा एक स्पॉट आहे जिथे तुम्ही तुमच्या हजबंडकडून पुन्हा एकदा तुमची मांग भरून घेऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही तिथले मंदिर थोडेसे एक्सप्लोअर केले, आजूबाजूचा आवार बघितला आणि हाईटवरून जे निसर्गाचे सुंदर दृश्य आहे त्याचा आनंद घेतला आणि आम्ही रिटर्न उतरायला सुरुवात केली. आणि अशा आम्ही सक्सेसफुली दर्शन झालेलं आहे. नंतर तिथे एक ऑनेस्ट हॉटेल म्हणून आहे, तिथं आम्ही जेवण केलं आणि इथे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, कोणाची तरी मुलांची एक्झाम झाली आहे आणि त्यांनी सगळे पेपर फाडून फेकलेले आहेत. तर अशा पद्धतीने आमची ट्रिप झालेली आहे. ओके, चलो, बाय बाय, सी यू इन माय नेक्स्ट ब्लॉग.